गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरसह एका एजंटला अटक झाली आहे। पन्हाळ्याच्या खोतवाडीमध्ये सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी ही संयुक्त कारवाई राबवली आहे। महिला पोलीस कर्मचाऱ्याला बोगस पेशंट बनवून पाठवलं आणि 3,000च्या गर्भपाताच्या गोळ्या देताना आरोपीला रंगेहात पकडलं गेलंय। कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय श्री समर्थ क्लिनिक या नावानं आरोपीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता। औषधांचा पुरवठा करणाऱ्या ऋषिकेश संजय मानेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या आणि अवैध गर्भपात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, कस्तुरी बरोबर आहे। यापूर्वी देखील अशा पद्धतीनं बोगस डॉक्टरांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता देखील आपण बघतोय ही कारवाई ज्याची कोल्हापुरात पन्हाळ तालुक्यात विशेष करून करण्यात आलेली आहे। आपल्याला माहित असेल तर कोल्हापुरातल्या माझगावपैकी खोतवाडी या ठिकाणी ह्या गर्भपाताच्या गोळ्या देणारा हा बोगस डॉक्टर होता, ज्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आणि आरोग्य विभागानं संयुक्तपणे 10 टाकत आज कारवाई केलेली आहे। त्या बोगस डॉक्टरकडून आणखी किती महिलांच्या कडून अशा पद्धतीनं चुकीचे औषध देऊन त्यांना गर्भपाताच्या गोळ्या दिलेल्या आहेत हे देखील तपासणं आता गरजेचं आहे। या सगळ्या प्रकरणी आता दोघांना ताब्यात घेतलेला आहे। ऋषिकेश खोत हा बोगस डॉक्टर, तर दुसरीकडे ऋषिकेश माने हा औषध पुरवठा करणारा, याला देखील अटक करण्यात आली। त्यामुळे निश्चितच ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना वाढलेल्या आहेत। त्या सगळ्यांवरती कशा पद्धतीचा पुढच्या काळात देखील कारवाई होते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।